हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. खूप दिवसानंतर आपण भेटत आहोत. हो, खूप दिवसानंतर. तर ॲक्च्युली आता रिसेंटली आम्ही प्रथमचा आधार कार्ड काढला होता. तर विचार केला आपण पण या रिलेटेड एक व्हिडिओ बनवूया. प्रथम बघा बिझी आहे खेळण्यात. तर आपण पण हा एक व्हिडिओ बनवूया, सगळ्यांना हेल्प होईल. जो इन्फंटचं आधार कार्ड ऑनलाईन क्रिएट नाही होत, त्याच्यासाठी तुम्हाला सर्व्हिस सेंटर जावं लागतं. लाईन्स वगैरे नसतात काही. तर तिथे तुम्हाला बर्थ सर्टिफिकेटची गरज आहे. मग बर्थ सर्टिफिकेट नसेल तर डिस्चार्ज सर्टिफिकेट असतो, जे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेताना भेटतं आपल्याला. आणि कोणत्याही एक पॅरेंटचं आधार कार्ड इज नेसेसरी. त्या बेसिसवरच आधार कार्ड क्रिएट होतं. मग तुम्ही सर्व्हिस सेंटरवरती गेल्यानंतर तुम्हाला एक टोकन घ्यावं लागतं आणि मग तुमचं लगेच लाईन्स वगैरे काही नाही, बिकॉज इट इज फॉर इन्फंट. डिरेक्टली होतं, लगेच तुमचं टोकन नंबर कॉल आउट होतं. तुमचं ऑन द स्पॉट ऑनलाईन फॉर्म भरून घेतलं जातं. तिथेच प्रथमचा फोटो आणि थंब इम्प्रेशन घेतलं आणि इट वॉज ऑन द बेसिस ऑफ प्रसाद. सो त्याचं पण बायोमेट्रिक घेतलं होतं आणि लगेच झालं. म्हणजे असं काही जास्त टाईम वगैरे. यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल वाईल फिलिंग अप द फॉर्म्स. तुम्ही सगळे फॉर्म्स नीट चेक करून घ्या, म्हणजे डिटेल्स वगैरे राईट आहे की नाही. आणि देन इट्स डन. म्हणजे हार्डली 150 or 50 रुपीज काहीतरी भरावं लागतं आणि विदिन 15-20 days आधार कार्ड क्रिएट होऊन जातं. सो आय होप दिस व्हिडिओ इज व्हेरी हेल्पफुल. तुम्हाला सुद्धा हेल्प होईल एक इन्फंटचं आधार कार्ड काढताना. तर नक्की स्टे ट्यून राहा, लाईक करा या व्हिडिओला आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. प्रथम हे बघ, हा सगळ्यांनी आधार कार्ड काढा. येस येस येस. हा बोल माझे फ्रेंड्स, सगळ्यांनी आधार कार्ड काढा. ओके, चलो बाय. नक्कीच भेटूया आपण, लवकरच भेटूया नेक्स्ट ब्लॉग.